नमस्कार, कशा आहात आपण? या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखीवर, कंबरदुखीवर घरगुती उपाय पाहिले होते। त्याच व्हिडिओ खाली भरपूर कमेंट्स होत्या की चेहऱ्यावरील, हातावरील किंवा पायावरील नको असलेले केस कसे काढायचे ते सांगा। त्यासाठी मी असा एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुमचे हे नको असलेले केस अगदी सहज निघतील, अजिबात त्रास होणार नाही आणि घरातील फक्त 2 वस्तू आपण वापरणार आहोत। अगदी नॅचरल पद्धत आहे, कोणतेही नुकसान होणार नाही। कारण की आपण जेव्हा पार्लर मध्ये जातो एकतर पैसे जातात, वॅक्स केला जातो, त्यामुळे भरपूर त्रास होतो आणि 10 ते 12 दिवसामध्येच परत हे केस यायला सुरुवात होते। बऱ्याच जणांना पार्लर मध्ये जाऊन हे करायला परवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा घरगुती उपाय खूपच कामी येणार आहे। फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करा जेणेकरून 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मग पाहूयात इथे आपल्याला काय काय लागणार आहे। तर इथे आपल्याला लागणार आहे साखर। अगदी सर्वांच्याच घरी असलेली साखर आपण वापरणार आहोत आणि नॅचरल वॅक्स घरच्या घरी कसा तयार करायचा, कसा वापरायचा हे पण आज आपण पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता साखर मी भरपूर घेतलेली आहे, तर एवढी आपल्याला लागणार नाही। साधारण आपण 1 ते 2 चमचे साखर घेणार आहोत। आता तुम्हाला हे किती वापरायचं आहे, जसे की 2 पायावरती 2 हातावरती वापरत असाल तर थोडी जास्त साखर घ्यावी लागेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता ही जी साखर आहे ही आपल्याला अशीच वापरायची नाही, तर याला थोडंसं आपण बारीक करणार आहोत। अगदी साखरेचं पावडर आपल्याला करायचं नाही, मोठं याला आपण थोडंसं बारीक करणार आहोत, जेणेकरून काय होतं हे व्यवस्थित लवकर बनतं। तर इथे मी याला खलबत्त्यामध्ये असं करून घेत आहे। तुम्ही याला मिक्सर मध्ये देखील 1-2 वेळा फिरवू शकता, पण मिक्सर मध्ये खूप जास्त पावडर होईल, त्यामुळे अगदी हळू 1 वेळाच फक्त फिरवून घ्या। आता हे जे आपण साखरेला थोडंसं बारीक केलेलं आहे तर त्याला एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे तुम्ही कोणतंही एक जाड बुडाचं असं भांड घ्या, जास्त पातळ बुड असलेलं भांड घेऊ नका। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू। तर इथे आपण लिंबाचा थोडासा रस वापरणार आहोत। साधारण आपल्याला अर्धा चमचा लिंबू यामध्ये टाकायचा आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता 10-12 थेंब तरी यामध्ये नक्की टाका। आणि अगदी लिंबू सर्वांच्याच घरी असतं आणि आपल्या चेहऱ्यासाठी देखील किंवा आपल्या स्किनसाठी लिंबू वापरल्यानंतर त्याचे भरपूर फायदे आहेत, त्यामुळे लिंबू आपल्याला यामध्ये नक्की वापरायचा आहे। लक्षात ठेवा, यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही। इथे आपण लिंबाचा रस असा टाकून घेतल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत। आता ही जी साखर आहे थोडीफार आपण कशी बारीक करून घेतली होती आणि या लिंबू टाकलं की थोडं पाणी सुटल्यासारखं होतं, त्यामुळे वेगळं असं पाणी टाकायची गरज पडत नाही। आणि पाणी टाकलं तर हे व्यवस्थित आपलं कामी येणार नाही, त्यामुळे आपल्याला इथे पाणी अजिबात वापरायचं नाही। तर पाहू शकता इथे मी याला गॅसवरती थोडंसं गरम करून घेत आहे। अगदी आपण याची चाचणी करून घेणार नाहीत, तर याला फक्त थोडंसं असं गरम करायचं आहे, जेणेकरून काय होतं यामधील जी साखर आहे ती अजून थोडीशी बारीक होते। यामध्ये पूर्ण साखर आपण अजिबात विरघळणार नाही, थोडे मोठे कण यामध्ये राहिले पाहिजेत, हे लक्षात ठेवा। आणि याला पाहू शकता मी असं थोडंसं गरम करून घेतल्यानंतर हे थोडंफार असं घट्ट झालेला आहे, अगदी चाचणी केलेली नाही। आणि यामध्ये मी 1 चमचा मध टाकलेला आहे। हनी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। आणि इथे जर तुमच्याकडे हनी नसेल तर कोकोनट ऑइल यामध्ये थोडंसं टाका आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। अगदी नॅचरल आहे, तुमच्या चेहऱ्याला किंवा हातापायाच्या स्किनला अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि पाहू शकता यामध्ये आपण केमिकल तर अजिबात वापरलेलं नाही, त्यामुळे घरच्या घरी अगदी सहज तुम्ही तयार करू शकता। 1ही रुपया खर्च न होता भरपूर तुम्हाला फायदा होईल आणि विशेष म्हणजे त्रास होणार नाही। तर पाहू शकता इथे हे जे आता थोड्या वेळानंतर असं हे गरम होतं, तर थंड झाल्यानंतर असं थोडंसं स्टिकी होतं, अगदी वॅक्स प्रमाणे हे असं थोडंसं चिकट झालेलं आहे। जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही, एवढं ठेवायचं आहे। आता हे कसं वापरायचं ते पाहूयात। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यामुळे आपल्या त्वचेवरती नको असलेले केस तर निघून जातातच, त्यासोबतच ते जे केस आहे त्याची वाढ खूप कमी होते। नक्की एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला खूप छान फरक जाणवेल। आणि पाहू शकता हे असं काहीसं थोडंसं चिकट झालेलं आहे। आता याला लावायची पद्धत आपण पाहूयात। तर इथे मी एका बोटाच्या मदतीने, तुम्ही एखादा ब्रश देखील वापरू शकता तुम्हाला वापरायचा असेल तर बोटाच्या मदतीने मी याला अप्पर लिप्स वरती असं लावून घेत आहे। हीच प्रोसेस तुम्हाला हातावरती, पायावरती देखील करायची आहे। तुम्ही पाहताल अगदी 5 मिनिटात आपल्याला याचा रिझल्ट पाहायला भेटतो। आणि यानंतर जे आपल्याला लेयर द्यायची आहे ती खूप जाड अशी द्यायची नाही या मिश्रणाची। आणि यामध्ये आपण ज्या वस्तू वापरल्या आहेत त्या आपल्या स्किनसाठी खूप छान असतात, तर नक्कीच तुम्हाला याचा अजून एक इफेक्ट पाहायला भेटेल। हे लावल्यामुळे आपली जी त्वचा आहे ती छान मऊ पडते, अजिबात त्रास होत नाही। तर असं याला आपल्याला लावायचं आहे। त्यानंतर आपण याला 2 मिनिट असंच ठेवणार आहोत। आता 2 मिनिटानंतर
थोडंसं सुकल्यासारखं होतं, जास्त वाळवायचं नाही। थोडं ओलसर असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। अगदी तुमच्या वातावरणावर आहे तिथल्या की हे किती वेळात थोडंसं असं सुकल्यासारखं होईल। त्यानंतर बोटाच्या मदतीने 1-2 बोटं तुम्ही जसं हातापायावरती करत असाल तर 2 बोटाच्या किंवा 3 बोटाच्या मदतीने ही प्रोसेस करा। आता पाहू शकता एका बोटाच्या मदतीने मी तुम्हाला दाखवत आहे की अनावश्यक केस कसे काढायचे किंवा कसे हे निघून जातात। आता आपल्याला हे असं थोडंसं चोळून घ्यायचं आहे। यामध्ये आपण जे मिश्रण वापरलेलं आहे त्यामुळे थोडासा चिकटपणा येतो आणि हे जे केस आहेत ते निघण्यासाठी खूप मदत होते। आता आपल्याला बोटाच्या मदतीने एकतर असं फिरवून घ्या, यामध्येच तुमचे बरेच केस निघून जातात। त्यानंतर इथे आपल्याला जे बोट आहे ते अशा प्रकारे जिथे आपण मिश्रण लावलेलं आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि उचलायचं आहे। ठेवल्यानंतर हलकसं दाबून घ्या आणि त्यानंतर उचला। अशा पद्धतीने आपले जे अनावश्यक केस असतात ते पूर्णपणे निघून जातात आणि अजिबात त्रास होत नाही। एकदा नक्की करून पहा। तुम्ही जर पार्लर मध्ये कधी वॅक्स केला असेल तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त त्रास झाला असेल, पण ही प्रोसेस एवढी सोपी आहे की त्रासही होत नाही। यामुळे आपण ज्या यामध्ये वस्तू वापरल्या आहेत त्या आपले जे अनावश्यक केस असतात त्याची ग्रोथ वाढते, वाढ कमी होते। त्यासोबतच अगदी 5 मिनिटात आपलं हे काम होतं। जास्त काही आपल्याला खर्च देखील करायची गरज पडत नाही। पाहू शकता ही प्रोसेस आपण फॉलो केलेली आहे। फक्त फिंगर्स आपल्याला आपले बोट असे ठेवून ओढायचे आहेत, जेणेकरून काय होतं चिकटपणामुळे जे केस आहेत ते ओढले जातात आणि पूर्णपणे निघून जातात। त्यानंतर एखादा ओला कपडा घ्या किंवा टिश्यू पेपर घ्या, त्याने आपण याला फक्त असं पुसून घेणार आहोत। आता पुसतानाच आपल्या लक्षात येतं की कपड्यावरती किंवा टिश्यू पेपरवरती जे केस आहेत ते निघायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे पाहू शकता किती छान रिझल्ट आहे, किती सोपी पद्धत आहे। अगदी तुम्ही याला एक वेळा ट्राय करून पहा, तुमच्या सर्व समस्या दूर होतील। आणि पाहू शकता लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला दाखवत आहे। अगदी पार्लर मध्ये जाणं सर्वांना परवडत नाही, वेळ खाऊ काम होतं, त्यासोबतच त्रासही होतो। तर एवढं सगळं करत बसण्यापेक्षा हा घरगुती उपाय करा। नको असलेल्या केसांची समस्या कायमची घालवा। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। लवकरात लवकर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। आता पाहू शकता एखाद्या ओल्या टिश्यू पेपरने किंवा कपड्याने आपण फक्त तो भाग पुसून घ्यायचा आहे। खूप छान तुम्हाला अगदी रिलॅक्स फील होईल। स्किन देखील तुमची यामुळे मऊ पडते आणि अजिबात आग पडत नाही। त्यानंतर एखादं नारळाचं तेल किंवा लोशन जरी तुम्ही यावरती लावलं तरी चालेल आणि फक्त एकाच वेळेस लावल्यानंतर खूप जास्त फरक जाणवतो। आणि विशेष म्हणजे तुम्ही याला दिवसातून कधीही करू शकता। अगदी रात्रीच्या वेळी जरी झोपण्या अगोदर केलं तरी चालेल। अगदी 5 मिनिटात घरातील 2 वस्तूचा उपयोग करून तुमची ही समस्या नेहमीसाठी सुटणार आहे। व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा।